हॅलो फ्रेंड्स, लहान मुलांचा तर डान्स चालूच होता, पण त्याचसोबत त्यांच्या मामांचा पण चालला होता. कारण की आज होता आजूचा बर्थडे आणि आमची चालली होती बिर्याणीची तयारी. तर आम्हाला आज बिर्याणी बनवायची होती. आज आम्ही बनवतोय चिकन टिक्का. त्यासाठी पाणी आलं, सॉरी टाइम प्लीज. आणि बनवायचा होता चिकन टिक्का. तर मोठ्या दीदीने आम्हाला थोडी मदत केली आणि नंतर त्या गेल्या डान्स करण्यासाठी. तर हा सगळ्यांचा इतका छान डान्स चालला होता आणि आमची चालली होती स्वयंपाकाची गडबड. बड्डे बॉय पण खूप एन्जॉय करत होता आणि सगळे गल्लीतले लहान लहान मुलांना आम्ही बोलवलेलं. सगळ्यांचा स्पीकर लावून मस्त डान्स चालू होता. म्हटलं तोपर्यंत आपलं जेवण बनवून रेडी होईल. तर आज बनवायची होती बिर्याणी आणि चिकन टिक्का. तर हे आजूच्या मॅडम आहेत, त्यांनी पण त्याचं बड्डे सेलिब्रेशन केला होता. मग नंतर बिर्याणी वगैरे सगळी झाली, मुलांचा डान्स पण झाला आणि म्हटलं चला आता बड्डेची तयारी करूयात. तर सगळे ना आजूला पैसे देत होते, पण दादांनी ना सगळ्या लहान मुलांना पैसे दिले आणि सासऱ्यांना पण पैसे देत होते. मग मामा बोलत होते डोका नका मला नका देऊ. मग आम्ही सगळ्यांनी त्याची ओवाळणी केली आणि सगळे लहान मुलं एका लाईनीत छान असे बसले होते आणि मोठ्या दादाचा मस्त गोड गोड लाड चालला होता आणि बारका त्या दादाला मस्त असा मारत होता. दादा त्याला काहीतरी बोलत होता, पण तो काय ऐकायला तयार नव्हता. म्हणून बघा कसं बघतोय आणि दादाला मारतोय. तर अशा पद्धतीने सगळे असे छान असे बसले होते. मग मस्त म्हटलं बड्डेचं. तर त्याचे पप्पा नव्हते म्हणून माझा काही एवढा मूड नव्हता. त्यांना जरा बाहेर कामासाठी जायचं होतं, ते तिकडे गेले होते. आणि हे तिघं बघा, यांचं काहीतरी वेगळंच चाललंय, काय माहिती बाबा काय चाललंय त्यांचं. तर मस्त आम्ही असं छान असं बर्थडे सेलिब्रेशन करून घेतला. ठीक आहे, गौरव आंबील वाटी. आता सगळं झाल्यावर मग मुलांना जेवण दिलं, मुलांनी जेवण केलं आणि छान असं बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि आपले पाहुणे सुद्धा गेले. तर चला मग कसं वाटलं आजचा ब्लॉग, तोपर्यंत बाय.